नमस्कार, मी विशाल परदेशी. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या गावकुसातल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर काँग्रेसची 9 उमेदवारांची नावं जी ती रात्री उशिरा जाहीर झाली असून त्यात महाराष्ट्रातील 7 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, नंदुरबारमधून केसी पडवी, वर्ध्यातून ॲडव्होकेट चारुलता टोकस, शिर्डीत भाऊसाहेब कांबळे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली. हिंगोली आणि नांदेड या जागांचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. विजयसिंह मोहिते पाटलांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आज दुपारी बरोबर 12:30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा खुद्द त्यांनी केली आणि कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने येण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. अकलूजमध्ये मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्याबाहेर तब्बल 10,000 समर्थक जमले होते आणि यावेळी कार्यकर्त्यांनी थेट पवारांच्या विरोधातील नाराजीला मोकळी वाट करून दिली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय. येत्या 2 दिवसात त्यांची नावंही समजतील आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील आज भाजपत प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस हायकमांडनं अशोक चव्हाण यांना नांदेड इथून निवडणूक लढवावी असा आग्रह धरल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान याआधी चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. प्रदेश अध्यक्ष निवडणूक लढणार नसल्यास चुकीचा संदेश जाण्याची हायकमांडला भीती आहे. चव्हाण निवडणूक लढवणार की नाही याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छुक आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी काँग्रेसला तसा प्रस्ताव दिला आहे. हर्षवर्धन जाधवांच्या प्रस्तावावर जिल्हा काँग्रेसची बैठक झाली आहे. धुळ्याचे भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे पुन्हा एकदा चर्चेत आलेत, कारण त्यांनी धुळे लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान खासदार आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यामुळे धुळे शहराचे आमदार अनिल गोटे हे चर्चेत आलेत. डॉक्टर भामरेंच्या रूपाने लागलेल्या कॅन्सरचं ऑपरेशन करण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे अशी प्रतिक्रिया धुळे शहराचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही समाजवादी पक्षाला पाठिंबा न देण्याची राजकीय भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे. भाजप सेनेने कुठल्याही जनतेच्या हिताचा निर्णय घेतलेला नाहीये आणि असा आरोप शेतकरी संघटनेने केला. अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात आजपासून नामनिर्देशन पत्र उचलणं आणि स्वीकारण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि या लोकसभा निवडणुकीसाठी नवनीत राणा यांच्या उमेदवारीसाठी आरपीआय गवई गटाचं त्यांना समर्थन मिळालंय. त्यासाठी माजी गव्हर्नर कमलाताई यांच्यासह युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नामनिर्देशन पत्राची उचल केली आहे. अमरावतीत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय लोकांबरोबरच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. या प्रक्रियेला तब्बल 25,000हून अधिक अधिकारी आणि कामगार लागणार आहेत. महामेट्रोचे प्रमुख विजय दीक्षित यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचनेनंतर हा गुन्हा दाखल झाला. दरम्यान 13 मार्चला दीक्षित यांनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला. मेट्रोच्या पुणे आणि नागपूर येथील कामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. देशाचं राजकारण करताना भावनिक न करता धोरण ठरवलं गेलं पाहिजे अशी टीका अमोल कोल्हेंनी भाजपवर केली. भाजपचं सरकार नालायक आहे अशी टीका उद्धव ठाकरे करतात, तेव्हा त्याच सरकारमधील शिवसेनेचे मंत्री कुठल्या व्याख्येमध्ये बसतात असा सवाल सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. महाड इथल्या सुनील तटकरे यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्या सभेमध्ये ते बोलत होते. 2014 साली सबका साथ सबका विकास म्हणत मोदी निवडून आले, पण त्यांना मागील 5 वर्षात काही करता आलं नाही. जनतेचा भ्रमनिरास झाल्याची टीका राष्ट्रवादीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली आणि यावेळी
मतदार भूलथापांना बळी पडणार नाहीत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपची सुपारी घेतल्याचा आरोप रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी केला. सरकारने त्यांच्या संस्थेला 5 कोटींचं भांडवल मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केला. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जाणारे प्रेमासाई महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय. प्रेमासाई महाराज यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि सुरुवातीला त्यांनी भाजपमधून त्यांची उमेदवारी पक्की असल्याचं सांगून राजकीय खळबळ उडवली होती. ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या 9 ग्रामस्थांवर येवला पोलिसांनी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला. ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केलं होतं. सदर आंदोलन हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर केलं जात असल्याचं सांगत या ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्याचं सांगण्यात आलं होतं. औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा धोक्यात आलाय, कारण औरंगाबादच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 24 तासात मृत साठ्यात जाणार असल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यात याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे पाणी काटकसरीने वापरावं असं आवाहन करण्यात येत आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्याची टंचाई वाढतच चालली आणि त्यामुळे पाण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागते. ग्रामीण भागातील अनेक पाणी पुरवठा योजना दुष्काळामुळे बंद पडल्यात आणि त्यामुळे ही पाणी टंचाईला परभणीकरांना सामोरं जावं लागतं. जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातही 408 गावांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गेल्या 2 वर्षात ही गावं जलपरिपूर्ण झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र पुन्हा या गावांमध्ये पाणी टंचाई उद्भवली आहे. सध्याच्या परिस्थितीला 83 गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. बुलढाण्यात नवसाच्या कार्यक्रमात जेवण सुरू असताना 2 गटात झालेल्या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं आणि यात दुर्दैवानं 1 जण ठार झालाय तर 4 जण गंभीर जखमी झाले. जिल्ह्यातील मलकापूर शहरात रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली. भुसावळमध्ये दुचाकीवरून घरी जाणाऱ्या महिला शिक्षिका आणि शिक्षकांना तरुणांनी हात पकडून मारहाण केल्याची घटना घडली आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 तरुणांना अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. यावल तालुक्यात 19 वर्षीय तरुणाचा वाढदिवस साजरा करताना तलवारीबरोबरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडील तलवार ही ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी या तरुणावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाणा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या आदर्श विद्यालयाच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. मात्र या कार्यक्रमात बसण्यासाठी लावण्यात आलेल्या खुर्च्या या विद्यार्थ्यांकडून लावून घेतल्या इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांनाच त्या खुर्च्या काढाव्या लागल्या आणि त्यामुळे या आदर्श विद्यालयात विद्यार्थ्यांनाच कामाला झुंपल्याने शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. माजलगाव धरणात कपडे धुण्यासाठी गेलेला आई, मुलगा आणि मावस बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलगा पाण्यात बुडत असल्याचं दिसताच त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आई आणि भाचीचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी माजलगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. नागपुरात पैशाच्या वादावरून मेट्रोच्या चौकीदारावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैशाच्या वादातून आरोपीने चौकीदारावर चाकूने वार करत त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. समोरच ठाणे असल्याने सीताबर्डी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत मारेकरी पळून गेले होते. पोलिसांनी आकाशला मेयो रुग्णालयात दाखल केले. अकोल्यामध्ये चीनच्या वस्तूंना विरोध दर्शवण्यासाठी या वस्तूंची होळी करण्यात आली आहे. विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सने या चीनी वस्तूंची होळी केलेली आहे आणि यात चीनकडून येणाऱ्या वस्तू, खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींची होळी या ठिकाणी करण्यात आली. चंद्रपुरात काँग्रेसची जागा विशाल मुत्तेमवार यांना दिल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांच्या उमेदवारीला विरोध होतोय. चंद्रपुरात नागपूरचा उमेदवार घेऊन ही जागा देत आहेत आणि त्यामुळे भाजपला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आयतं दान देत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. वाशिममध्ये दुबळवेल ग्रामपंचायतीने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत केलाय. गावातील समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. गावात सरकारी अधिकारी तसंच लोकप्रतिनिधींना प्रवेश देणार नसल्याचं बॅनर जे ते ग्रामस्थांनी लावलं.
जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा इथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। गावातील नागरिकांना पाण्यासाठी दररोज सकाळी 3 ते 4 किलोमीटर वणवण करावी लागते आणि महिला वर्गामध्ये प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जातो। बीड जिल्ह्यातील केरूळ येथील बहुचर्चित बाळू खाकाळ खून प्रकरणाचा निकाल लागला। यामध्ये 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। इतर 12 आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले। नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात 98 जिवंत काडतुसं सापडल्याने खळबळ उडाली आहे। प्लॅटफॉर्म नंबर 7 वरील मेंटेनन्स विभागात ही काडतुसं सापडली आणि या संदर्भात तपास केला जातोय। नागपुरात रविवार भागात सरकारी वसाहतीतल्या दुचाकी अज्ञातानं जाळल्यात। परिसरातील स्ट्रीट लाईट बंद करून 11 दुचाकी जाळल्यानं नागरिक संतप्त झालेत। पूर्वनियोजित कट असल्याचा इथल्या रहिवाशांचा आरोप आहे। सरकारी कर्मचारी वसाहतीच्या इमारतीसमोर या गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या। कोकणात शिमगोत्सवाला पारंपरिक रंगत निर्माण झाली आहे। शिमगोत्सवाला कोकणात वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जातात आणि त्यातीलच एक म्हणजे घुमूचा नाच। हा घुमूचा नाच आजही रत्नागिरीतील खेडमध्ये उत्साहात खेळला जातो। घुंगरांच्या आवाजाने शिमगोत्सवाला रंगत येते। असे विविध कार्यक्रम रंगपंचमीपर्यंत खेडमध्ये साजरे केले जातात। कोकणात आज अनेक ठिकाणी होळी लावण्यात आली आहे। या होळीला कोकणात तेरसेचे होम असंही म्हटलं जातं। रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये सुमारे 5 गावांमध्ये तेरसेचे होम पेटवण्यात आले। रात्री माड होळी वाजत गाजत आणून इथे आणली जाते आणि त्यानंतर गावातील होळीच्या मैदानात गवत आणि झाडांच्या सुक्या फांद्या घेऊन पहाटेपर्यंत होम तयार केला जातो आणि सकाळी लवकर हे होम गावातील गुरव आणि मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये पूजा करून पेटवण्यात येतात। वाशिममध्ये होळीची बाजारपेठ फुलली आहे। गोडवा वाढवणाऱ्या वाशिमच्या गाठीला मोठी मागणी आहे। होळीला जिल्हाभर 500 क्विंटलपेक्षा जास्त गाठींची विक्री होते आणि या रंगोत्सवासाठी बाजारपेठेत विविध रंगांसह पिचकाऱ्याही विक्रीस आलेल्या आहेत। होलिका मातेची पूजा करताना पुरणपोळीसोबतच गाठ्यांचा नैवेद्यही दिला जातो। विदर्भातील भंडाऱ्यात गाठ्या बनवण्याचे अनेक पारंपरिक व्यवसाय केले जातात। या व्यवसायातून अनेक जणांना रोजगार निर्मिती होत असते।